नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत काही महत्त्वाची पदेही भरली जाणार आहे आणि याच्यासाठी अर्जही मागवले जात आहेत। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल अंतर्गत आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहोत की कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, काय शैक्षणिक पात्रता असेल आणि काय अर्हता असेल आणि त्याचबरोबर वेतनश्री किती असणार आहे आणि फी किती असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनल अंतर्गत बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे आणि याच जाहिरातांतर्गत काही महत्त्वाची मुख्य पदे ही भरण्यात येणार आहेत। तर कोणकोणती पदे असणार आहेत आणि त्यांची पात्रता अर्हता काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत काही महत्त्वाची पदे आहेत, कोणती पदे असणार आहेत, वेतनश्री किती असेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील काही महत्त्वाची पदे आहेत, ती पात्र उमेदवाराकडून www.छत्रपतीसंभाजीनगर.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा मागवण्यात येत आहे। तर मित्रांनो, खाली काही पदं आहेत, त्याचबरोबर वेतनश्रेणी आणि किती पदे भरवायची आहेत त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊयात। तर तुम्ही खाली बघत असाल पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पहिलं पद आहे। याच्यासाठी वेतनश्रेणी 38,600 तर 1,22,800 रुपये अशा प्रकारची वेतनश्रेणी असणार आहे आणि एकूण पदसंख्या 32 असणार आहे या कनिष्ठ अभियंतासाठी। त्याच्यानंतर दुसरं पद आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी। याच्यासाठी वेतनश्री 29,200 तर 92,300 अशा प्रकारे असणार आहे। यांची किती पदे भरायची तर 4 पदे। त्याच्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी हे तिसरं पद असणार आहे। चौथं पद असेल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक। बाजूला तुम्ही जी काही वेतन श्रेणी ती पाहत असाल आणि किती पदी भरायची आहेत ती सुद्धा तुम्ही बाजूला दिसत असेल मित्रांनो। पाचवं पद आहे की स्वच्छता निरीक्षक, याच्यासाठी 12 पदे भरायची आहेत। 6वं पद आहे पशुधन पर्यवेक्षक, ह्याच्यासाठी 7 पदे भरवायची आहेत। चालक यंत्रचालक याच्यासाठी 15 पदे भरवायची आहेत आणि 8वं पद आहे उद्यान सहाय्यक, याच्यासाठी 6 पदे आहेत आणि 9वं पद आहे अनुरेखक ट्रेझर, याच्यासाठी 9 पदे आहेत आणि 10वं पद आहे अग्निशमन, याच्यासाठी 100 पदे भरवायची आहेत आणि रोखपाल हा 11वा पद आहे, याच्यासाठी 12 ही जागा भरवायची आहेत। तर अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत 12 पदे ही महत्त्वाची भरली जाणार आहे। तर याच्यासाठी कोणकोणती महत्त्वाची पात्रता असणार आहे आणि काय अर्हता असणार आहे आपण ती सुद्धा जाणून घेणार आहोत मित्रांनो। आता आपण खाली इथे तुम्ही बघत असाल ऑनलाईन अर्जाची कशी पद्धत असेल आणि कसं कालावधी असणार आहे, फी किती असणार आहे त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत। ऑनलाईन जी काही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचा कालावधी हा 17 तारखेपासून तर 18 मार्च 2026 ही लास्ट तारीख असणार आहे। म्हणजे 18 मार्च 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक काय असेल तर परीक्षेच्या 7 दिवसाआधीच तुम्हाला मेलवरती कळवलं जाईल। त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध हा असणार आहे। आणि त्याच्यानंतर 5वं तपशील काय आहे की ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत समस्या उद्भवल्यास ईमेल व हेल्पलाईन क्रमांक तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ईमेल किंवा हेल्पलाईन क्रमांकावरती त्यांच्याशी संपर्क साधू शकता। तर मित्रांनो, परीक्षा शुल्क कशा प्रकारे असणार आहे तर खुला जे काही जनरल कॅटेगरी असतील त्याच्यासाठी 1,000 रुपये असेल, अनाथ व मागासाठी 900 रुपये ही परीक्षा फीस असणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की पहिलं पद काय आहे की कनिष्ठ अभियंता, याच्यासाठी काय पात्रता असणार आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी लागेल आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे। पद क्रमांक 2 आहे की उप अग्निशमन केंद्र अधिकारी, याच्यासाठी काय पात्रता असणार आहे मित्रांनो तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा आणि महाविद्यालय यांच्याकडील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका हे उत्तीर्ण असणं त्याच्यात लागणार आहे। त्याच्यानंतर पद क्रमांक 3 आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी, याच्यासाठी तुम्ही बघू शकता काय पदाची पात्रता असेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लष्कर निमलष्करी दलातील समकक्ष पदव अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष
पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 4थं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. याच्यासाठी पदाची काय अर्थ आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य किंवा अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. 5वं पद आहे स्वच्छता निरीक्षक. याच्यासाठी काय पद असेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. 6वं पद आहे पशुधन पर्यवेक्षक. याच्यासाठी काय महत्त्वाची पात्रता असेल तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा म्हणजे HSC उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. 7वं पद आहे पदाचे नाव आहे चालक यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेटर. 7वं पद आहे. त्याच्यासाठी काय पात्रता असणार आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीय राज्य अग्निशमन परीक्षा प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रगत पाठ्यक्रम ॲडव्हान्स स्कोर हा पूर्ण असलेला पाहिजे. त्याच्यानंतर 8वं पद आहे उद्यान सहाय्यक. मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc किंवा हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी याच्यासाठी लागणार आहे. पदाचं नाव आहे गट अनुरेख. 9वं पद आहे. अनुरेखकसाठी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि त्याचबरोबर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा किंवा अनुरेखक आरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा आवश्यक असणार आहे. 10वं पद आहे अग्निशामक. अग्निशामकसाठी 10वी उत्तीर्ण असणार आहे आणि राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचा 6 महिने कालावधीचा एक प्रगत पाठ्यक्रम ॲडव्हान्स स्कोर पूर्ण असणं गरजेचं आहे. 11वं पद असणार आहे रोगपाल. हा लास्टचं पद असणार आहे. याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी किंवा मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र हे असायला पाहिजे. हा 11व्या पदासाठी महत्त्वाची ही पात्रता आणि पदाची अर्हता असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जी काही महानगरपालिकेअंतर्गत काही महत्त्वाची पदे ही भरली जाणार आहेत. त्याच्यासाठी काय पात्रता असेल, कोणती पदे असेल याबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनल अंतर्गत बघितलेली आहोत. तर आपला हा जो काही व्हिडिओ आहे नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण माहिती त्यांना कळेल. आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता की कोणत्या पदासाठी काय अर्थ आहे, काय पात्रता आहे. ही जी काही जाहिरात आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हालाही कळेल की कशा प्रकारची पदे आहेत आणि कशा प्रकारची पात्रता आहेत. तर एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.